चारही मुली पुढे निघाल्या. डोळ्यापुढे चित्र आणा. सामोरा आता जनकराज. अग्नीमध्ये पाय जळत होता तरी पुराण बंद केलं नाही ज्या राजा, असा विदेही राजा. चारही लेकी बघितल्या पवन भाऊ नापास झाला आज. राजमहालाचा खांब कवटावून जे रडणं सुरू केलं. सुनैना माता म्हणाल्या, रोना नहीं मई पति, बेटी जाने के लिए जन्म लेती है, किसकी बेटी रुकी है, हिम्मत रखो, मुझे मत समझाना देवी. अष्टवक्र जैसे ज्ञानी को ज्ञान दिलाने वाला जनक दुनिया जानते हैं मुझे मालूम नहीं था बेटी का जाना पिता को इतना दुख देता है. आज स्वानुभव कर रहा हूं. मुझे लगता है कि मेरी बेटियां नहीं, मेरे कलेजा का टुकड़ा जा रहा. रडणं सुरू झालं. बाहेर पालखीमध्ये चारही मुली सीमेपर्यंत सोडायला राजे जनक तिथून वापस आले. प्रत्येक मायबापाच्या जीवनातले हे प्रसंग. जनक राजे वापस आले. सुरेश सेठ मिथिला नगरीच्या राजमहालाच्या द्वारात आले आणि रडणं सुरू झालं. वापस आल्यावर सुनैना माता म्हणली, अहो 5 दिवसापासून रडताय तुम्ही, आजही मुली गेल्यावरही रडताच. आज यासाठी रडतो देवी, हे महाद्वार, या महाद्वारात मी आलो ना, माझ्या 4 मुली पळत यायच्या. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीता, पप्पा आले पप्पा आले पप्पा, आणि कमरेला बिलगायच्या. अर्धा तास झाला महाद्वारात उभा आहे. सगळ्या राजवाडा शून्य झाला, कोणी नाही पप्पा म्हणायला. इकडे आता तिकडे आनंदाला पारावार नाही. अयोध्येमध्ये आनंदही आनंद आहे. रात्रीचा प्रसंग सांगतो. पूर्वी महिला वरातीत जात नसल्यामुळे कुटुंब प्रमुख लग्नातलं वर्णन करायचा महिलाजवळ वाड्यात बसून. आजही तोच प्रसंग आहे. इकडे 4 सुना बसल्या, 3 राण्या बसल्या, मध्ये दशरथजी बसले आणि लग्नातलं वर्णन राजानं सुरू केलं. जेवणं काय होतीन, चटण्या किती प्रकारच्या, नाश्तान बापरेन, सत्कार किती लोकांच्या, केवढ्या शालीन, किती लोकांना फेटे बांधले, आणि समाज पाहिल्यावर किती लोकांना भाषणं ठोकले. लग्नात झालं हे कळतं तुम्हाला. चित्र डोळ्यापुढे आणा. पण इकडे 4 सुना आहे वाघमुडेच्या, 3 राण्या, मध्ये दशरथजी. वर्णन सुरू झालं. लग्नातलं वर्णन. कौसल्या, सुमित्रा, कैकई, कितनी बार मैं स्वर्ग में गया, देवताओं के राजा इंद्र ने मेरा सन्मान किया, कितनी बार, लेकिन जैसा सन्मान मिथिलापति जनक जी ने किया वैसा सन्मान देवताओं के राजा इंद्र ने भी नहीं किया. हे सासऱ्याच्या तोंडून बापाचं वर्णन ऐकलं आणि बापाच्या आठवणीनं 4 सुनांचं रडणं सुरू झालं. लक्ष गेलं, सुना रडतात. जसं त्या लक्षात आलं, विषय बदलला. कौसल्या, मेरी पुत्र वधू थक गई है, जाओ शयन कराओ. बस. दुसऱ्या दिवशी मौन व्रताची सांगता झाली. असे काही दिवस गेले. विश्वामित्र जाण्याची तयारी करतात. एक दिवस दशरथजी थांबून घेतात, एक दिवस कौसल्या माई, एक दिवस सुमित्रा माता, एक दिवस कैकई माता, एक दिवस राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, 4ही सुना. असे काही दिवस गेले. शेवटी विश्वामित्र म्हणाले, राजा मैं एक साधु हूँ, साधु कितने दिन महल में रह सकता हूँ, मुझे जंगल जाने दो, साधना करनी. आपका जाना अच्छा नहीं लगता बाबा. आणि खरं आहे सुरेश शेठ, संताचं जाणं दुःख देतं, दुर्जनाचं येणं दुःख देतं, हे लक्षात ठेवा. नाद बाबांचा अभंग पाठ आहे तुम्हाला. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, पण न व्हावा वियोग जन्मोजन्म. का बिछुरत एक प्राण हरी लेई, मेलत दुःख दारुण देई. दुर्जन भेटला तर दुःख आहे आणि सज्जन तुटला तर दुःख आहे. आज विश्वामित्रासारखे महात्मे. पण दशरथजीने एक विनंती केली एकांत. बाबा एकांत में चलो कुछ कहना है. विश्वामित्राला एकांतात नेलं. सुरेश भाऊ आता हे नीट ऐका. रडू लागले. क्यों रोते राजन, मेरी अंतरात्मा बोल रही महाराज कि दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं.
तो मेरी एक प्रार्थना है, आपको कुछ नहीं दे सकता बाबा, कुछ मांगता हो। विश्वामित्र बोले, आप जैसे सम्राट को ये लंगोटी वाला क्या दे सकता? यही, मैं मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, आते जाते रहना, मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना। एक राजा महात्म्यापासून काय अपेक्षा करतो? आणि एक लक्षात ठेवा, सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे मुलांवरचे संस्कार. जर तुमच्या मुलावर संस्कार नसेल, तुम्ही कितीही श्रमानं मिळवलं असेल तरी तुमची मुलं रात्री 12 ते 3 ढाब्यावर थांबून 100-200 मित्रमंडळीला जमवून एका वर्षात सगळे विकून त्याच चकलांब्यात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतील. संस्कार नसेल तर. आणि मुलांवर संस्कार असेल ना, तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या समोर निर्माण करतील. म्हणून सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे मुलांवरचे संस्कार. आते जाते रहना बाबा, मरने के बाद भी, और मेरे चारों बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. विश्वामित्र निघून जातात. या ठिकाणी बालकांड पूर्ण झालं. नामदेवराव, ते श्रीमद रामचरितमानस कलुषित होऊन सणे प्रथम सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्या कांड सुरू झालं बघा. हे कळलं तुम्हाला? बरं, ठीक आहे, ठीक आहे. आता 12 वर्षे अयोध्येत आहे रामचंद्र. 15व्या वर्षी लग्न झालं. रामचंद्र 27चे झाले. बरसे 27 के भय रघुनाथ था. सीतामाई 21च्या झाल्या. भरताचे मामा राजे युधाजित, भरताचे मामा, मालव देश भरताच्या मामाचं गाव, आजोबा अश्वपती न आजी शुभलक्षणा. लक्षात राहील का नावं? नाही राहत तर मला काय घेणं आहे? तुम्ही लिहून घ्या, तुम्ही लिहा बाबा, तुम्ही लिहा. हे आता कैकईच्या माहेरचं चालू झाला कार्यक्रम. कैकईच्या मम्मीचं नाव शुभलक्षण आहे. लिहिलं का सांगा? हां. पप्पाचं नाव अश्वपती आहे. लिहून झाल्यावर सांगा. हां, ते मालव देश, मोठा मुलगा युधाजित, त्याची बहीण ही कैकई. आता एक मजा सांगतोच सुरेश, एक मजा आहे. कैकई आईच्या पोटात आहे. कैकईच्या आईचं नाव शुभलक्षणा. गरोदर अवस्थेत आहे शुभलक्षणा. वर्षा ऋषी जसे जनकाचे शतानंद, दशरथाचे वशिष्ठ, हे कुलगुरू सांगतो. तसं अश्वपती राजाचे वर्षा ऋषी. वर्षा ऋतू नाही, हां, नाही ते बिघडन सगळं. वर्षा ऋषी असं जमलं. हा बा, जमला. त्रास होतो तुम्हाला पायाला वगैरे, काय हरकत नाही, उद्या जगाच्या कल्याणा संताच्या काय नाही होत. वर्षा ऋषीचा आशीर्वाद आहे कैकईच्या बापाला, अश्वपतीला. तुला पक्षाची भाषा कळेल, पण कोणाजवळ सांगितलं मरून पडशील. आता हे नीट आहे का? गार्डनमध्ये आले दोघं. गार्डन समजते ना? गरोदर अवस्थेत पत्नी शुभलक्षणा आणि अश्वपती नवरा बायको. हौदामध्ये राजहंस पक्षाचं जोडपं काहीतरी बोलतंय. याला भाषा कळती अश्वपतीला. आणि ते बोलणं ऐकून अश्वपती हसला. आणि कैकईच्या मम्मीनं, म्हणजे उदरात कैकई आहे, का हसलाय तुम्ही? ते पक्षाचं बोलणं ऐकून. काय म्हणले ते सांगता येत नाही. का बरं? शाप आहे, जर सांगितलं तर मरून पडतोय मी. म्हणजे माझ्यापेक्षा प्राणावर प्रेम जास्त आहे का तुमचं? उगत जन्माला आली का कैकईच्या पोटी? नीट आहे का माय तशी लेख?
अरे तुला मी सांगितलं तर मला मरण येतं, तुला विधवा व्हावं लागेल, कुंकू पुसील मी, पण सांगा काय म्हणले ते आता. अरे ते सांगता येत नाही, प्राण जातो माझा. म्हणजे माझ्यापेक्षा प्रेम प्राणावर करताय तुम्ही, माझ्यावर कमी आहे, नाटकं करता प्रेमाची, सांगा तुम्ही. असं करीत करीत महालात आले. पुन्हा विषय काढला. काय म्हणले ते पक्षी, अहो सांगितलं ना तुला, मी सांगितलं तर प्राण जातो माझा, मेला तरी चालेल, तुम्ही तसा नाही सांगायचा. आणि घेतलं रॉकेल ओतून. सायंकाळी काडीपेटी हातात, आता अडचणीत आहे अश्वपती. रॉकेल ओतून पेटून घेतलं तर गर्भासह मरतेही. म्हणून राजा सांगायच्या तयारीपर्यंत पोहोचला, इतक्यात वर्षा ऋषी आले. योग आहे का उदास राजे, रॉकेलचा वास नाही आला का तुम्हाला बाबा. ते बसलीन कोपऱ्यात, रॉकेल ओतून. सांगा म्हणती, नाही तर पेटून घेते म्हणते. असं आहे का राजा, तिला म्हणाव रात्री 12 नंतर सांगायचं असते ही घटना. आणि ते राजवाड्यात नाही, जंगलात जाऊन एकांतात. कारण तिला सांगू नको, 1 तासात तिचं बाळणपण होतंय. लेकरू झालं की हिला रथात बांधायचं खांबाला, जिथं हिंस्त्र पशु आहे त्या जंगलात नेऊन सोडायचं. ही लायकीचे नाही. ब्रह्महत्येच्या पापाला घाबरतो ना, बाळणपण होऊ दे ना. झालं बाळणपण, कैकई आली जन्माला, बांधलं हिला रथाच्या खांबाला, नेऊन सोडलं जंगलात. शुभलक्षणा. आणि मग ही मंथरा नावाची दासी शुभलक्षणेची दासी आहे, कैकईची नाही. ही नीट ऐका. जन्माला आल्यापासून हीच तिची आई झाली, सांभाळ केला मंथरेने. आणि हिचं लग्न झालं राजा दशरथासोबत. याला द्रव्य शुल्का, राज्य शुल्का असे जे विभाग आहे, करार केला जातो. विधिवत लग्न सोहळा लावून त्याला द्रव्य शुल्का म्हणतात. ती कौसल्या. पण करार घेतला करून अश्वपतीनं राज्य शुल्का, म्हणजे हिच्या पोटी जन्माला येणार बाळ राजा होईल, लेखी दिलं तेव्हा लग्न झालं. ही राज्य शुल्क आहे. हां, राज्य शुल्क हा नियम आहे. हे बारकावे चालले वाढत, मग केवट कथा समृद्धीनं घेऊ, काही वापर आपला. हा जमतंय पण हे महत्त्वाचं आहे. हां, सुरज सेट महत्त्वाचं आहे की नाही. हां, राज्य शुल्का. तिचं लग्न दशरथासोबत झालं. ती बापाच्या जवळ एवढी रडली कैकई. एक मागणी केली, पप्पा मला धन दौलत नको, फक्त माझी प्रार्थना आहे, जिनं मला आईची आठवण येऊ दिली नाही ती मंथरा सोबत द्या. म्हणून हे सप्रेम भेट. इकडे अयोध्येचं वाटोळे करायला महाराज आले व महादेव पाटीलही आले. या बालाजी भाऊ इकडे या. तसं बसा. वा वा, लय दिवसांनी भेट नाही बालाजी भाऊची. नाही, महादेव पाटील आताच झालती आमची शेवगावला. पाटील बसा बसा. तिकडे भेटत आहे हनुमानची काय. हा बस, ते मारोतरावला मोकळे ठेवायचं. हा आमदेवराव, राज्य शुल्का लिहिलं ना नियम. हा वाश मंथरा मामाच्या घरी गेले भरत शत्रुघ्न. इथून मी आजोळी नेलं तुम्हाला 5 मिनिट. हा बस जाऊ द्या, पण महत्वाचं होतं. हा, एक दिवस राजा दशरथानं स्नानादी कर्म आटोपलं, मुकुट डोक्यात, आरशात पाहिलं. महादेव पाटील, राजाच्या कानाजवळचं केस पांढर. श्रवण समीप बहसित केसा, श्रवण समीप बहसित केसा, मन उजर ठेपण अस उपदेसा, मन ही जर ठेपण अस उपदेसा. दोहा क्रमांक 1
अयोध्या पुढे श्रवण समीप भयसित केसा श्रवण समीप भयसित केसा मन हुजर ठप असमुपदेशा मन हुजर ठप असमुपदेशा रूप चुप राजय राम कह देव रूप चुप राज राम कह देव रूप चुप राज राम कह देव रूप चुप राज राम कह देव जीवन जन्म लाकी दिले जीवन जन्म लाहु कुनले जीवन जन्म लाहु किनले जीवन जन्म लाहु किनले रमण समीप भयसित केसा श्रवण समीप भयसित केसा मन जरटप असुपदेशा मन जरटप असुपदेशा श्रवण समीप भयसित केसा श्रवण समीप भयसित केसा मन हुजर ठप असुपदेशा मन हुजर ठप असुपदेशा कानाजवळचं एक केस पांढरं दिसलं. राजाच्या लक्षात आलं आपलं म्हातारपण आपल्याला सूचना देतं रामाच्या ताब्यात राज्य द्यावं. पण निर्णय 14 दिवस मनात ठेवला आणि 14व्या दिवशी वसिष्ठ गुरुजीजवळ सांगितलं, बाबा माझी अशी इच्छा आहे की आता माझा राम करता झाला, त्याच्या स्वाधीन राज्य करावं आणि आपलं हरिहरी चिंतन करत बसावं. वसिष्ठ म्हणाले, राजा आपण दोघं जाऊ, बऱ्याच लोकांची इच्छा आहे, पण तुम्ही जुने लोक पद सोडत नाही, त्याला आम्ही काय करावं. आता तू आपणहून म्हणतो म्हणून ठीक आहे, इथलं चाललंय बरं का, हे रामायण फिरवायचं नाही महादेव पडेल कुठं, इथलं चाललंय आपलं. मग कधी कधी राज्याभिषेक, अहो शुभस्य शीघ्रम श्रेयांसी बहुविघ्नाने, उद्या राज्याभिषेक. झालं जाहीर, सगळी तयारी झाली. ज्या रामाला राज्यावर बसायचं आहे त्या रामालाच कल्पना नाही. अरे का वशिष्ठ गुरुजी येऊन सांगतात, रामा उद्या तुझा राज्याभिषेक. ताडकन उठले राम, हे काय गुरुजी, एका वेळी जन्म 4 भावाचा, एका गुरुकडे शिकलो, एकाच वेळेला येत तुम्ही संस्कार, एकाच लग्न मंडपात, आणि त्यातला थोरला राजा आणि बाकीचे तसेच. त्यापेक्षा असं करा ना, माझ्या भरताला राजा करा, म्हणजे मी डबल मोठा होईल. कसं काय, अयोध्येचा राजा भरत, अयोध्येचा राजा भरत म्हणजे माझ्या भरताचा गौरव झाला, आणि अयोध्येच्या राजाचा मोठा भाऊ राम, मग मी डबल मोठा झालो. नाही ते नको सांगू. नियम आहे, थोरल्या पुत्राला राजगादी, व्रतस्थ राहा, जेवायचं नाही, दरबारच्या आसनावर बसायचं, नियम सांगितले. आता विरोधकाची मीटिंग सरस्वतीकडे. माते काही करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा. सरस्वतीने विचार केला, अयोध्येत ज्याचा जन्म झाला त्याच्या बुद्धीत बदल करणं शक्य नाही, म्हणून हे सप्रेम भेटवालं पात्र निवडलं. सप्रेम भेट कळलं ना, हां, मंथरा. तो विकल्प हिवराच्या झाडावरती येऊन बसला. मंथरा फुलं आणण्याकरता जात असताना त्या विकल्पाने याच्या बुद्धीत प्रवेश केला. दीख मंथरा नगर बनावा, मंजल मंजल बाजू बदावा, पूछचे लोगन कहाँ उचाऊ, राम तिलक सुनी भाऊर दाऊ. धक्का बसला. मंथरा आली तेव्हा कैकईने विचारलं, चुपचाप क्यों खड़ी, अरे अयोध्या में सब कुछ ठीक है ना, मेरा राम तो कुशल है ना, राम के सिवा और कौन कुशल हो सकता है, कल रास तिलक है राम को. अरे माझी इच्छा होती, बोल काय बक्षीस, तुला कळत कसं नाही, पोरी पोरी दासी असून पोरी म्हणते का, लहानपणापासून हिनं सांभाळलं म्हणून मालव देशाचा इतिहास सांगितला तुम्हाला. पोरी आहे दासी पण कैकईला पोरी म्हणते, तुला कळत कसं नाही पोरी, राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल, तिचं दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला.
ऐकून घेत नाही. मंथरा खाली कोसळली. तिला कवटावून उचलायचा प्रयत्न केला तेव्हा हिच्यातला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला. वडाळ्याच्या संगे सात्विक नाडिले. मग मंथरेला कैकई म्हणाले, बोल काय करू? तू म्हणशील विहिरीत उडी टाक तर विहिरीत उडी टाकते. महादेव पाटील तेव्हापासून विहिरी का आवडतात या मावल्यांना? उठल्या का चालल्या विहिरीवर? हे इथं परेव कू पत्तू बचन पर. तू म्हणशील तर तुझ्या शब्दावर विहिरीत उडी टाकते. ते करण्याची गरज नाही. पूर्वीचे 2 वर मागायची वेळ आलेली आहे. एका वराने राज्य मागून घे भरताला आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास माग रामाला. पण दशरथ राजे रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करायची नाही. कोप भवनामध्ये मलिन वस्त्र अलंकार विस्कटलेले केस जमिनीवर पडून तयार केलं. कोप भवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित विस्कटले केस जमिनीवर पडलेली कैकईन त्याच सायंकाळी राजे दशरथ प्रिय राणीला आनंदाची वार्ता सांगावी या उद्देशाने येतात. मंथरा दरवाजात आहे. मंथरा जी मेरी प्यारी राणी कैकई. कोप भवन सुनी सखी चौराव धक्का बसला आणि जेव्हा दशरथ राजे आत आले पाहिली अवस्था. कोपभवनामध्ये कैकई मलिन वस्त्र अलंकार विरहित केस विस्कटलेले जमिनीवर पडलेली. धक्का बसला. राजे जवळ आले. कैकई निकल जाओ यहाँ से. तिकडे तोंड फिरलं. तिकडून आले. कैकई आपका मुंह नहीं देखने का. तिकडून आले. कैकई निकल जाओ यहाँ से. दशरथ राजांनी 5 शब्द वापरले नामदेव महाराज. कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. लिहिले ना? हां बस हे 5. हे शब्द पतीनं पत्नीला वापरावे पण मर्यादा आहे, एकांत आहे, तारुण्य आहे. तेव्हा पती म्हणू शकतो कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. पण ज्याच्या 4 मुलाचे लग्न झाले, 4 सुना घरात आहे, 4 सुनाचा सासरा वय 85, 4 सुनाची सासू वय 80 आणि जर सुनाच्या समोर 85चं म्हातार 80च्या म्हातारीची हनोटी धरू धरू जर म्हणत असेल कोकिलकंठी, वाघमोडे घर शर्मिंदा होईल की नाही? दशरथाच्या जीवनात ते घडलं महादेव पाटील. 4 सुना आहे, 4 सुनाचा सासरा या वयात कैकईला कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. म्हणजे आताचा दशरथ काम आहे, कैकई क्रोध आहे, मंथरा लोभ. हे 3 लक्षात घ्या. घे राज्य मागून असं म्हणणारी मंथरा लोभ आहे. निकल जाओ यहाँ से. कैकई क्रोध आहे, कोकिलकंठी हा काम आहे. काम, क्रोध आणि लोभ 3 एकत्रित आले म्हणून रामराज्य 14 वर्ष लांब. क्या हुआ? कुछ भी मांगो. मालूम है? मांगो. ते पूर्वीचे 2 वर देता की नहीं शंका है. अरे भोले स्वभाव वाला हो, भूल गया हो. पूरी दुनिया जानते मेरे रघुकुल को. तो रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाई गुरु बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. लहिया सत्य संग पातक पुंगा, गिरिश हुई कोटि की गंगा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम राम जय जय राम राम. जय जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. देखणे का असं रागावणारी, पण रामाची शपथ घातल्यानंतर कैकई या शब्दात बोलू लागली. सदैव प्राण प्रिय 28च्या पुढे भक्त जी का. 28 तारीख नाही, दोहा.
प्राण प्रिय भावत जी का देहु एक बरत का देहु एक बरत का सुनहु प्राण प्रिय भावत जी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक भरत का देहु एक भरत का मागो तू सर बर कर जोरी माधव दूसर बर कर जोरी रघुनाथ मनोरथ मोरी रघुनाथ मनोरथ मोरी तापस वेश विशेष उदासी तापस वेश विशेष उदासी तापस वेश विशेष उदासी तापस वेश विशेष उदासी चौदह वर्ष राम बनवासी 14 बरस राम बनवासी 14 वर्ष राम बनवासी 14 बरस राम निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का. अशी रागावणारी कैकई पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्याबरोबर उठून बसले आणि या शब्दात बोलायला लागले. सुनहु प्राण प्रिय. मजा पहा, प्राणप्रिय शब्द का वापरला माधव पटेल. आता तिला राजाचे प्राणच प्रिय आहे, ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे. हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. हिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं काहीच प्रिय नाही, म्हणून शब्द. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. दशरथजीला फार वाईट वाटलं नाही. मग दुसऱ्या वराची मागणी सुरू झाली. मागहु दुसर बर कर जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस पेश विशेष उदासी 14 बरस. तरी वाईट वाटलं नाही हा, हे नीट ऐका. कारण राम वनवासी शब्द शेवटी आहे. नामदेव महाराज ही योजना पहा तुलसीजीची. शब्द असे वापरले, तापस बेश विशेष उदासी 14 वर्ष. म्हणजे दशरथजीला वाटलं हिला म्हणायचं आहे पहिल्या वराने भरताला राज्य, आणि दुसऱ्या वराने आपण दोघं नवरा बायको तपस्वी होऊन जाऊ जंगलात तपाला. तोपर्यंत वाईट वाटलं नाही. पुन्हा एकदा ताकद लावा सगळ्या. ठीक आहे. तापस पेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला. आता मी तिथंच होतो, हे ते तिथं पाहिजे, डोळ्यानं पाहून सांगावं लागते तेव्हा जमते ते. धक्का बसला. अरे कैकई, भरत को शासन ठीक है, राम को बनवास क्यों?
तू तो बोलती थी मेरा राम साधु है, अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है, तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही। महाराज साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं। क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे। भरत के लिए राज्य मंगा तो इतनी उदास क्यों? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं, कौशल्या आपकी रानी, मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है मत दो, लेकिन दुनिया को कहूंगी कि रघुकुल झूठा कुल है। दशरथ जी ताड़, खबरदार कई कई कुल के बारे में कुछ बोल, जबान खिंचूंगा। यह भी सुनो, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पति नहीं। संबंध तोडला राजानं, संबंध तोडला। आणि रात्रीचे शब्द कानी आले प्रजाजनात, कल हमारे राजा रामचंद्र हो गए हम उसकी प्रजा। तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था तशी, दशरथजी मूर्छित पडले। रात्र संपली, सूर्याचा उदय झाला, सुमंत प्रधानाच्या भोवताल गर्दी झाली। झाली का तयारी महाराज? झाले का तयार? सुमंतजी आले तर महाराजच नाही। अनुमान केलं कैकईच्या महाली गेले असतील, अनुमान खरं आहे, आले। राजाची अवस्था सुमंतानं पाहिली। काय वाटलं असेल पवन भाऊ? ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा आहे त्याचा बाप जमिनीवर पडून आहे, मुकुट बाजूला आहे। धक्का बसला। कैकईला विचार, महाराणी जी काय झालं मालकाला? रात भर राम राम कर रहे तुम्हारे मालक, लगता है राम के साथ जरूर, जाओ बुलाओ राम को। कैकई, सुमंतजी रडत निघाले। आता समाजाला काय उत्तर द्यायचे? टोळकेचे टोळके अडू विचारतात, झालं काय? राज्याभिषेक तयार झाली, महाराज तयार झाले? मेरी मनस्थिती ठीक नहीं, मैं पैर पड़ता हूं, मुझे जाने दो। शंका वाढत चालल्या लोकांच्या। अरे राज्याभिषेक सोहळा, सुमंत रडतोय। राम प्रभूकडे आले, श्रीराम मेरे साथ चलो। बिना आंघोळीचा राम माग, रडणारा सुमंत पुढं, टोळकेचे टोळके महादेव पाटील। संशय घेऊला, नाही राज तिलक नाही, नाही राज तिलक नाही। अरे रामचंद्र नहाए नहीं, सुमंत रो रहे। सगळ्या अयोध्येत उदासीनता। आणि जेव्हा तिथपर्यंत रामचंद्र आले, आपला बाप जमिनीवर पडलेला पाहला। आई काय झालं बाबाला? ते पूर्वीचे 2 वर मागितले बाळा। एका वराने राज्य भरताला, एका वराने 14 वर्षाचा वनवास तुला, म्हणून तुझा पिता मूर्छित पडला। आई माझी इच्छा होती माझा भरत राजा व्हावा, तू माझी इच्छा पूर्ण केली, आणि 14 वर्षाचा वनवास, केवढी चांगली संधी मिळवून दिली आई तुम्हाला। आतापर्यंत साधू संत ऋषीमुनी मदत मागायला राजवाड्यात यायचे, आता तुझा राम 14 वर्ष त्यांची सेवा करायला, 14 वर्षे त्यांच्या पर्णकुटीत जाणार आहे। केवढी चांगली संधी मिळवून दिली, तू माझी खरी जननी आहे। जननी तू जननी भई। वास्तविक वाघमोडेजी, रामाची जननी कौसल्या, पण राम कैकईला जननी का म्हणतात? तुलसीजींनी उत्तर दिलं, रामाचा जन्म कौसल्यापासून झाला ग आई, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला, म्हणून तू माझी खरी जननी, जननी तू जननी भई। आता रामचंद्र प्रभू कौसल्या माईकडे आले, जी रात्रभर जागी होती, रागावली। रामा अजून आंघोळ केली नाही, तुझे बाबा रागावतील माझ्यावर, मी रात्रभर जागी, तू राजा होणार आहे, मी राजमाता होणार होता। प्रसाद बघ, त्या मोत्याच्या माळी, तो मुकुट। आई 27 वर्षाचा झालो, आज कळलं माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणाला मिळाला नसेल। म्हणजे माझ्या बापाला वाटलं असेल आई की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, ज्या राज्याला मर्यादा नसतात, असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे। पिता दीन मोही कानन राजू। आता माय रडू लागली, बार बार मुख चुंबती माता। आई 14 साल जल्दी गुजर जाएगी। बाळा माझी अशी अवस्था झाली। चिचुंद्रीचा दृष्टांत महादेव पाटील, ते लांब तोंड असतं, ते उंदराचा प्रकार आहे, त्याला लक्ष्मी म्हणतात, कोणी चिचुंद्री, चिचुंद्री। पण शास्त्र असं आहे, सापानं जर पकडलं, तोंडात धरल्यावर सापाच्या लक्षात येतं चिचुंद्री आहे, सोडून दिली तर सापाचे डोळे जातात, गिळली तर प्राण जातो। सांगा काय करावं? धरली तोंडात, तो दृष्टांत इथे आहे।
चिचुंद्रीला धरलेला आहे सापाने. लक्षात आलं चिचुंद्री आहे. तोडली तर आंधळा होतो, गिळली तर मरतो. तसं वनवासात जा म्हणावं, ममता आडवी येते. नको जाऊ म्हणावं, रघुकुळाचं सत्य आडवं येतं. मी चिचुंद्री सारखी झाली बाळा, तुला वाटल ते. माँ 14 साल जल्दी गुजर जाएगी माँ. आता सीतामाई, मी येणार तुमच्यासोबत. सीते, काननू कठीण भयंकर भारी. कठीण जंगल आहे. घोर घाम हिम बारी भयारी. 3 शब्द वापरले. घाम म्हणजे उन्हाळा, हिम म्हणजे हिवाळा, बारी म्हणजे पावसाळा. घोर 3 ऋतू भयानक असतात जंगलात. चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. पाय नाजूक आहे, बिना चपलाचं चालावं लागेल. तू नाजूक आहे, तुम्ही नाजूक आहे. आता कसं मिटले भांडण? अरे तू नाजूक आहे सीते, मी म्हणते तुम्ही नाजूक आहात. कशावरून? अनुभवानं सांगते. म्हणजे माझ्या बापाच्या बगीचात आलता दोघही भाऊ फुलं तोडायला, आम्ही आलतो पूजेला. झाडाच्या आडून बघितलं तुम्हाला. एका द्रोणात 2 फुलं तोडली, 2, आणि 3रं तोडत होता तर घामानं भिजला तुम्ही. घामानं 3 फुलात. मी फुलाचा हार घेऊन अर्धा तास उभी होती लग्नात, तरी मला घाम नाही. 3 फुलात घामाघूम. मला सांगता नाजूक तुम्ही आहे. नीट आहे सीते. अरे वनवासात वल्कल धारण करावे लागेल. वल्कल म्हणजे काय? वल्कल म्हणजे झाडाच्या साली. आनंद होईल मला का? पृथ्वी माझी आई आहे आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. म्हणजे झाडाचं ना आमचं बहीण भावाचं नातं आहे. त्या झाडाची साल नेसताना मला असं वाटल यंदा माझ्या भावानं दिवाळीला बहिणीला घेतलेली साडी आहे. मी नाराज होणार नाही. आता काय करावं? हे बघ, जमिनीवर झोपावं लागेल. मग तर माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे का? तुम्हा पुरुषांना काय कळते? म्हणजे यासाठी महिला व्हावं लागतं. अरे मुलीला आनंद कशाचा आहे? मायच्या कुशीत झोपण्याचा. त्यासारखा आनंद लेकीला नाही. धरणी तर माय आहे माझी. 14 वर्षे मायच्या कुशीत झोपायला मिळणार. माझ्यासारखे भाग्यवान कोण? आता काय ठीक आहे वो, चला. हा ना, हे जातात तर लक्ष्मणरावला कळालं, धावला, भैया मैं आता आपके साथ. अरे मैं बन जाए तुम्हें साता हो जाए सब अवध अनाथा जासु राजे पर प्रजा दुखारी सोनुप अवस्था नरक अधिकारी. तुम्ही नेत नसाल तर शेवटची भेट. जा सुमित्रेची परवानगी घेऊन. मागव बिदा माँ तू सन जाई. सुमित्रा मातेकडे आली. माँ जा रहा हूँ भैया के साथ. जा बेटा, लेकिन 14 साल सपने में ईर्ष्या नहीं आने देना. सपने में ईर्ष्या? हाँ. सपना कब आता माँ? नींद लेता आदमी तब. हाँ, नींद लेने के बाद सपना, और सपने में ईर्ष्या का डर है. तेरा लखन प्रतिज्ञा करता हूँ माँ, 14 साल नींद नहीं लूंगा तो सपना भी नहीं आएगा. प्रतिज्ञा केली. आजपासून तुझी आई सीता, तुझा बाप राम आणि तुझं जंगल म्हणजे अयोध्या. रामम दशरथम विद्ये. हा सर, वाल्मिकी रामायण. रामम दशरथम विद्धि माम विद्धि जनकात्मजा अयोध्या मटवीं विद्धि गच्छतात यथा सुखम इति सुमित्रा उवाच. बस जमलं. अवध तुम्हारा काज कछु आई, तात तुम्हारी मात बाई देही. उर्मिला आवाज देते कोणी? उर्मिला मैं जा रहा हूं 14 साल. किती? 14 साल. महादेव पाटील एका तासा करतात जातं तर बाहेर जातात, येतं बाहेर जातात, येतं बाहेर जातात. चाललं बरं का, येतं बरं का, चाललं बरं का, येतो. कुठं चालला? वनवासात. गेवराईला चालला आणि दुपारी चखलांब्याला जेवायला चाललो बरं का, येतो. हे 14 वर्षे चाललं. उर्मिला मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. उर्मिला कहते मैं आपके साथ अगर साधना में बाधा नहीं बनूंगी, मैं तुम्हारा सुमरन करूंगी, लेकिन मेरी एक प्रार्थना है, मेरे दीदी को संभालो. 14 साल दीदी को संभालो. वाघमुड़े मेरे दीदी को संभालो. 14 साल. राम लक्ष्मण सीता वनवासाची वार्ता कळाली. महादेव पाटील उदास झाली. अयोध्या आता पायाखालच्या रांगोळी होत्या त्या अंगणातल्या, पाय घासून मिटल्या. फुलवाती विजल्या, तोरणं तुटली, गुड्या उतरवून घेतल्या.
कैकई म्हणाली, रामा हे राज्य कोणाचं आहे? भरताचं. सगळे वैभव त्याचं. तुमच्या अंगावरचे कपडे त्या राज्यातले. उतरवा, वल्कल धारण करा. बरोबर आहे. हा म्हणते म्हणते. शाबाश शाबाश, एकदा टाळ्या वाजवा. वा वा. काय पूर्वीची कविता. आता काय राहिलं? टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. या बालांनो या रे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. काय कविता आहे जुन्या. अंतकरणाचा ठाव बरं का महादेव पाटील. हे मजा नाही, आनंद आहे. काय कवितेत मी काल श्रावणबायाची सांगितली कविता, कविताच होती ती. कविता आहे ना. ते गरिबीचं वर्णन, आई बाळाला, गरिबीचं वर्णन होतं की नाही. तुम्हाला पाठ आहे ते महादेव पाटील. रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. ते आई बाळ गरिबीचं. बानी जगडे नी जगडे लढीवाळा, निज निज रे माझ्या बाळा. गडबड हे उंदीर करीती, कन शोधाया ते फिरती. चित्र उभं राहायचं. पूर्वीच्या कवितेमध्ये प्राण होता. विद्यार्थी अभंगासारख्या चाली लावून कविता म्हणतच शाळेत जायचे. शाळा सुटली कविता म्हणत म्हणतच घरी यायचे. वा. काही धाडू नको राम. पुन्हा एक होती, मान बाई मान कैकई तू मान, धाडू नको माझा वनवासी राम. तेही होते, पण जाऊ दे आता. हे आपलं जमलं, हे आपल्याला पूरक होती, बस मग जमलं. सीतेच्या हातात कैकई वल्कल देऊ लागली. वसिष्ठ आले, खबरदार कैकई, बनवास श्री राम को है, कैकई को सीता को नहीं. आ रही है संस्कृत दीप जलाने के लिए, जान के उनके पीछे पीछे जा रही है. अगर तूने कैकई सीता को वलकल दिए तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता अयोध्या को आग लगा दूं, जला डालूंगा अयोध्या. आता घाबरली. वशिष्ठ गुरुच्या पाया पडले. रामचंद्र प्रभु, गुरुदेव मेरा भाई भरत आएगा, धम धड़ा कैसे राज तिलक करना, हो सके तो हमें संदेशा पहुंचाना. क्या करोगे राघव? चित्रकूट पर नाचूंगा, मेरा भाई राजा बनेगा उस दिन. निघाले. दशरथजीची मूर्छा संपली. सुमंता रथ सज्ज करा. रथ सज्ज करा सुमंता. आणि तिघापैकी कोणाला वापस आणा. काही दिवस फिरून रथ सज्ज झाला. रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसले. सगळ्या समाज मागं लागला. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. राम सीता उशाखाली दगड घेऊन झोपले. जरा विचार करा, हे आमच्यासाठी आहे. अरे जय आणि पराजय ठरलेलं आहे. तुम्ही उभे राहिले म्हणजे काय सगळे निवडून येणार आहे का? काही विजयी होणार आहे, काही पराजित होणार आहे. नाराज व्हायचं काय कारण आहे? नाराज नाही व्हायचं. अरे 15 दिवस झाले प्रचार चालू होता आणि मग कसा काय पराजय झाला आणि कसं काय? अरे तुझाच होता का? 15 दिवसापासून तर अयोध्येत प्रचार होता. राम राजा होणार, राम राजा होणार, राम राजा होणार. मग काय झालं? आदल्या दिवशी 2 बाया गेल्या विरोधात. माणसं नाही, हे तिथली निवडणूक सांगतो. बाय, एक कैकई काकू, एक मंथरा मावशी. खरं आहे ना? दोघी विरोधात गेल्या तर सकाळी हाकलला राम वनवासात. तर तुझा अध्यक्ष वेळेवर कॅन्सल झाला तर काय बिघडलं? वजाबा. यासाठी रामायण ऐकायचं आहे. नाराज व्हायचं नाही. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बनके हे तू मिलन चले माता के दरवाज. प्रभू उशाखाली दगड घेऊन झोपले. ज्यानं सिंहासनावर बसायचं होतं तो. मध्यरात्री लक्ष्मणजी रडू लागले. सीतामाला जाग आली. सांगितलं, सुमंत बाबा अयोध्येकडे रथ नेल्यासारखा दाखवा, लांबून आणा, आम्ही तिकडे चालत येतो.
तसंच केलं सुमंताने. सकाळी झाली तेव्हा प्रजा सावध झाली. रथाचा माग अयोध्येकडे, प्रजा वापस आली. आज पाहता तर राम अयोध्येत. अरे आपल्याला फसवून रामचंद्र गेले. हे बघा, आता 14 वर्ष आपण शिजवलेलं अन्न खायचं नाही, व्रतस्थ जीवन जगायचं, पती पत्नी संबंध नाही म्हणून 14 वर्षाच्या वनवासामध्ये अयोध्येत एकाही लेकराचा जन्म झाला नाही. एवढे प्रजाजन व्रतस्थ जगले. आता राम लक्ष्मण सीता रथामध्ये बसून शृंगवेरपूरचा राजा तो गुहक, पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, पांढरे कुंडल, पांढरे कंकण, त्या भागातला राजा भिल्लाचा. त्याला माहिती होतं जगाचा बाप आहे, मला पायाला हात लावू देणार नाही, पण दुरून नमस्कार. 25 फुटावर उभा राहिला. एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी बोले, जो स्वयं को पापी कहता वो पुण्य का पहिला कदम. टाकली उडी, पळत गेले आणि त्याला कडकडून मिठी मारली. इथे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ भाषण दिल्यानं येत नाही. रामराज्य गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं येत असते. इथे उद्घाटन झालं. मेरे नगर में चलो. नगर शब्द ऐकला आणि लक्ष म्हणजे हसले. ए लंगोटीवाला, 50 झोपड़े के गांव को नगर बोलता है क्या रे? बोले लखन भैया, आप पढ़े लिखे हो तो भी नगर की परिभाषा आप लोगों को नहीं आती. मतलब नगर किसे कहते हैं? जिस अयोध्या में राम नहीं वो जंगल है. और मेरे 50 झोपड़े के गांव दुनिया का बाप आया, आज ये अयोध्या नगर है. अवध तहा जह राम निवासु, दीन तहा जह भान प्रकाशु. प्रभु बोले 14 साल में किसी के गांव नहीं आता भाई. मग इथे थांबा. ते रात्री सगळे भिल्ल आले. भिल्ल पाया पडतात. प्रभु प्रेमानं हात फिरवून आशीर्वाद देतात. एक विनंती केली, कुछ खाओ भगवान. अरे 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस प्रभूनं पाणी सुद्धा घेतलं नव्हतं पवन भाऊ. 4था दिवस काही खा म्हणतोय तो भिल्ल. नाही म्हणतात प्रभू. मग त्याचं उत्तर ऐकल्यावर, मालक भिल्ल जमातीला कलंक लागेल नाही खाल्लं तर, खाल्लं तर भिल्ल जमातीचा गौरव वाढेल. म्हणजे समजलं नाही मी. चंद्र सूर्य असेपर्यंत इतिहास लिहिला जाईल की भिल्लाच्या गावात जगाचा बाप उपवासी झोपला होता. जगातल्या भिल्लांना कलंक लागेल मालक. आणि जर काही खाल्लं ना तुम्ही, इतिहास लिहिला जाईल 3 दिवस जगाचा बाप उपवासी होता, पण भिल्ल लोकांनी आग्रह करून खाऊ घातलं होतं. त्या दिवशी भगवान खाऊन झोपला होता, तर भिल्ल जमातीचा गौरव वाढेल. तो ठीक आहे भाई, लाव. म्हणून रात्र संपली, सूर्योदय झाला. वडाचं दूध प्रभूने आपल्या जटे सीतामाईनं लक्ष्मणजीनं. ते दृश्य पाहून सुमंतजीचे डोळे भरून आले. मालकाने सांगितलं तिघापैकी कोणाला वापस आणायला. आप तो भली भांति जानते हो रघुकुल की गरिमा, प्राण जाए पर बचन न जाई. 14 साल तो नहीं आ सकता. काय निरोप मालकाला? पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. लक्ष्मणजीला विचारलं सुमंताने, तुमचा काय निरोप? काय निरोप? म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात हाकलतो जो बाप, त्याला काय निरोप? रागीट होता तो. प्रभू पुढे आले. माझा भाऊ लक्ष्मण गरम डोक्याचा आहे, रागात बोललं असेल हे वडिलाला सांगू नका. महादेव पाटील आता पुढचं पहा. सीतामाईला विचारलं सुमंताने, तुमचा काय निरोप? दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढीच तुमच्या सुनाची इच्छा आहे म्हणून धाय मोकलून रडले सुमंत. आता राम लक्ष्मण सीता आणि गुहकजी पुढे निघाले. आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी गंगेच्या काठाला उभे आहे. 4:30 वाजलेले आहे. हा उद्याची कथा 1 तास आधी घ्यायची आहे, फक्त उद्याच्या दिवस. मी विनंती आधीच केली होती, कारण
कोजागिरी झाली की मी गावाला जातो, पण ते कीर्तन करून जातो. प्रकाश महाराज बोधलेंची आई. ते कीर्तन उद्या असते 7 ते 9. नुकसान नाही, फक्त 1 तास थोडं लवकर या मावल्या माझ्यासाठी. उद्या 1 वाजता सुरू होईल, 4ला कथा संपेल उद्याची. पुन्हा 31 तारखेला आणि 1 तारखेला 2 ते 5च होईल, फक्त उद्याचा दिवस. कारण मी विसरून जाईल म्हणून सूचना देऊन टाकली आताच. आणि तुम्ही नाही आला कोणीतरी 1ला आम्ही कथा करू सुरू. ते परमेश्वराला नामदेव बुवाला पुढे बसवतो आणि दाबून दाबून सांगतो मी. एक त्यासाठी तर खुर्ची ठेवली, म्हटलं नसू द्या कोणी चकलांब्याचं, तुम्ही तर बसा. पण आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे नामदेवराव. उद्याची कथा दुपारी 1 ते 4. आता पुन्हा सूचना नाही, आता नामदेव महाराज सांगतील, पण तेच सांगतील मी आता जे सांगितलं ते. 1 ते 4, 1 ते 4. ते 3 वाजता येतीलच, पण 1 ते 4 उद्याची कथा सांगतो. नाही काही अडचण नसेल तर बोलू आपण नंतर, ठीक आहे. आता गंगा डोळ्यापुढे आणा नामदेवराव. गंगेला भक्ती म्हटलेलं आहे. राम भगती सुरसरी धारा, राम भगती. गंगेच्या काठाला हे चौघे उभे आहे, राम, लक्ष्मण, सीता आणि गुहक. आणि प्रभू नाव मागतात. का मागतात? हे प्रकरण गंगेच्या काठावरचं आहे. नावाडी निष्काम भक्तीच्या तटावर आहे. भक्तीचे 2 विभाग आहे ना, सकाम आणि निष्काम. तसं गंगेला 2 भाग आहे सुरेश शेठ. एका भागाला रेती उघडी पडते आणि एका भागाला पाणी वाहतं. जिकडे पाणी वाहतं तिकडे नावाडी लोक धंदा करतात, बरोबर आहे. आणि जिकडे रेती उघडी तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. तो धंदा त्यांचा आहे. कलिंगड, डांगर, काकडी, टरबूज हे उन्हाळ्यातलं पीक आहे, रेतीतलं, बिना पाण्याचं. फवारणी नाही, त्याला खत नाही, त्या रेतीच्या ओलाव्यावर तयार होतं. मग त्याची गोडी पहा. हे एमपीतलं आहे, तिथं कनान नदी आहे. त्या नदीत सगळे डांगरण, कलिंगण, पण अमृत जया असं फिके पुढे काय गोडी आहे त्या फळाला. हा भोई समाजाचा व्यवसाय आहे. तो आता रेतीतलं पीक आहे, पण आणलं सुधरून मातीत, इंजेक्शन लावून पुन्हा नेलं हातगाड्यावर. बरं का महादेव पाटील, तुम्हाला चांगलं माहीत आहे. ते खरं रेतीतलं आहे. म्हणजे ज्या भागाला डांगर आहे, कलिंगड आहे, काकडी आहे, टरबूज आहे, तिकडे नावाडी नाही. जिकडे फळं आहे ना त्या बाजूला नावाडी नाही, जिकडे फळं नाही त्या बाजूला आहे. म्हणजे गंगेच्या निष्काम तटावर नावाडी बसला आहे, सकाम तटावर नाही. निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. मागे नाव उठत नाही, नमस्कार नाही, बराच वेळ झाला. उलट बसल्या बसल्या छोत शिलाबाई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठीणाई, तरणी मुनी घरणी होई जाई, बाट परे मोरी नाव उडाई. आम्ही ऐकलंय मालक, तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली, दगडापेक्षा लाकूड नरम असते, त्याचे तेच पाय जर या लाकडाला तर याची बाई होईल. मग एक बाई लाकडाची नावेची झाली, एक घरची बाई, 2 झाल्या बाया, धंदा डुबला, कुक्कुटपालन, जर्सी गाई. तसलं काही नाही. येई प्रति पालव सब परिवारू, जानत नाही प्रभू और कबारू. अगर जाना है तो मोही पदपद्म पखारण कहू. पाय धुण्याचा आग्रह कराल तर बसू देईल. आणि पलीकडे नेल्यावर तुम्ही रुपया घेणार नाही. कारण आम्हाला देण्यासाठी काही तुमच्याकडे काही ठेवलं नाही. आणि दुसरे कारण, उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. तुम्हाला कुठली पाळी होती मधुकरीची? कोणतं गाव? चिखली जवळ होती. आमची रहाटणी होती. रहाटणी, काटे पिंपळ, नावेतून जायचं. 78ची गोष्ट मधुकरी मागायला. आता सोपं झालं महादेव पाटील, मजा आहे आता बुवा लोकांची. तेव्हा
आता पंक्तीच्या पंक्ती आळंदीमध्ये आहे, काही गरज नाही. तेव्हा आम्ही दारोदार, बरं का पवन शेठ, आता पवन भाऊ म्हणतात काजू घ्या, बदाम घ्या, बेदाना. डॉक्टर म्हणतात आता काही खाऊ नका, ताकात भाकरी चुरून खात जा. तेव्हाचा काळ. अरे 5 वर्ष फडकं, त्याच्यात भांडं जर्मनचं, सायकलनी जायचं 27 किलोमीटर. मग नावेतून जायचं पलीकडे, 50 घरं मागायची, त्या भाकरीचा गठ्ठा, ते कॅनभर भाजी, मग सायकलनी 27 किलोमीटर पुन्हा आळंदीला यायचं. मग त्या अभ्यासाची महती कळायची की आपण हे सोडून भीक मागतो, काय झोपा काढायला आलो का. म्हणून ते मग आम्ही सगळे चाकण रोडलाच असायचो. गीता उलटी पाठ, व्याकरण उलटं पाठ, मालिका 3री पाठ, मग विचारसागर तर पाठच, वेदांत शास्त्राचे उत्कुट सिद्धांत. अशीच कोणी एक उत्तम जल कल्पना करून त्या सिद्धांत रूपी जलाचा साठा, ज्याच्यात त्याला विचारसागर म्हणतात, ते अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध जाणे, या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुष्टय संपन्न त्याला अधिकारी. हे पाठच पुस्तकाची पुस्तकं करायचो. आता आमच्या स्टिपनं पाठ करू करू चालला कार्यक्रम. तेव्हाच मी का सांगितलं आहे महादेव पाटील, 5 वर्ष त्या नावाड्याने 10 पैसे आमच्याकडून घेतले नाही. का मधुकरी मागणारे बोवा आहे. इथे तो नावाडी म्हणतोय, ते आताही भेटतात. त्या पिंपळाला गेलो म्हणजे जय हरी बाबा, जय हरी. आता पूल झाले बाबा, नाव बंद झाली आपली, पण सरकारनं माझी 2 मुलं कामाला लावली बाबा, ते सांगतोय नावाडी. जुन्या गोष्टी, 78ची गोष्ट. उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही पैसे घेत नाही महाराज, प्रभूला सांगतोय तो. पहिल्या भेटीत विश्वास बसत नसेल, तुमच्या बापाची दशरथाची शपथ, अजून उठलं नाही, बसल्या दशरथाची शपथ म्हटल्यावर लक्ष्मणराव बिघडला, लावला बाण धनुष्याला. ए लंगोटीवाला, मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा. आणि ते हंसू लागलं. बोले भगवान मंगने की तरीका है क्या जी, बड़ा भैया नैया मांगता, छोटा रिवाल्वर दिखा रहा, इनको क्या लगता है डर जाओ, डरने वाला मारने दो. बहुत बड़ा फायदा है. क्या फायदा? पहला फायदा गंगा के तट पर मरण, दूसरा फायदा लखन के हाथों मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पूछेगा, 5वां फायदा भगवान को मेरे प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और 6वां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला लंबा हिसाब लगा, 10 दिन रुकने की बात करे, मारने लायक नहीं, पुनः बाण बातात ठेवला. अगर जाना है ना, मोई पद पद्मा पखारण कहू, पाय धुण्याचा आग्रह, जाओ भाई बेगी आन जल पाव, पखारू हो तर विलंब उतारे पारू. आता आमचे साधू आले बरं का महादेव पाटील. हे वर्गमित्र नाही, हे पुढे लिहून घेतात ना, हे वर्गमित्र नाही. एका वर्गानं माझ्या पुढं आहे वर्गमित्र, हे ब्रह्म विष्णू महेश. या इकडे या. ते गणेशला आम्ही कीर्तन दिलं ना यंदा, गेल्या साली रुसला ना, पिशवीच भरली, त्याला आम्ही गण्या म्हणतो. जेवायला आलो का मी, मला कीर्तन नाही, सर्वांना तोंड पाहू पाहू कीर्तन दिले, तुम्ही होते. बरं म्हटलं सर ते ना चालत, चाललो मी. म्हटलं आता उद्या दोघं करा भाऊ, 1-1 तास. आणि मग समारोप करताना पवन भाऊ मला काही रडू आवरेना. मी म्हटलं बाबा, आमचे रक्ताचे बंधू इस्टेटीसाठी भांडतात, आणि हे माझे गुरुबंधू सेवेसाठी भांडतात, मामाला कीर्तन. 8 दिवस तुम्ही या महादेव पाटील, खूप मजा असते आमची. 8 दिवस आणि सगळे रडूच कीर्तन करतात. तो जुना सगळ्या काळ आठवतो. हे आल्यामुळे आवरलं नाही मला. आमचे विष्णू बाबा, वखरे बाबा, मधू बाबा सगळेच आले होते, पण मला माहिती होतं एक दिवस भेट देणार. मस्त मजा. काय चाललं रे बाबा? हां जमते, आता जमतंय. समजलो अडचण आली तुम्हाला, पण तुम्हाला करमलं नसेल तरी ते असं 7 दिवस आहे का नाही. हां, कारण सगळे एकत्रित तिथंच येतं ना, 8 दिवस मजा असते. आता पुढच्या वर्षी माझ्या गुरुबंधूनं माझा वाढदिवस बरं का महादेव पाटील आळंदीला ठेवला, 8 सप्टेंबर. निधी तयार केला 5.5 लाख रुपये. रुपया कोणाचा नाही, सगळ्या माझ्या गुरुबंधूचे पैसे आहे.
तिथं झाली घरी वर्गणी झाली, बेरीज झाली, हिशोब झाला, कोणाला हिशोब द्यायचा नाही आणि कोणाला मागायचं नाही, जेव घालायचं यांनी सर्वांना आळंदीमध्ये ठेवला. तुम्ही पुढच्या पाठाच्या आहे आमच्या या आनंद आहे बस. हे मला भूतकाळ आठवला, आनंद आवरला नाही, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. आता सर्वांच्याच गाड्या आमच्या उताराला लागल्या भाऊ, 60 65 70 असं झालंय. ठीक आहे, पण तुम्हाला एक सांगतो नामदेव महाराज, आमच्या पाठातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अजूनही कोण कोण्या जातीचं हे माहिती नाही, इतकं प्रेम. बस फक्त आम्हाला एकच माहिती आहे, माझा गुरुबंधू आहे, बाकीचं काही माहीत नाही आम्हाला. एवढं प्रेम अजूनही तेवढंच आहे. म्हणून आता इतके वर्षे सुटून किती वर्ष झाले, 83ला सुटलो आम्ही, तरी प्रेमात काहीच फरक नाही. असे आनंद आहे. मी सहज म्हटलं होतं एकदा, जोग महाराजचा सप्ताह मोठा आहे, आपल्याला गुरुबंधूला पंगत घालायची आहे. महादेव पाटील, काय विश्वास असेल, 6 लाख रुपये माझ्याजवळ आणून दिले माझ्या गुरुबंधूंनी. 6 लाख रुपये पंगत झाली मोठी आमची. मालपोहे, आनंद आहे. विश्वास म्हणजे त्यांना माहिती आहे आमचा ढोक बाबा जळून टाकल, पण याच्यातले 10 पैसे खाणार नाही, याचा विश्वास. आनंद आहे. बस मला वाटलं होतं ह्यांच्या भेटी होतीलच, कालच येणार म्हणे, झालं जमलं. जाओ बेगी आन जल पाव पखारो, तितक्यात तुम्ही आले. जल्दी जल लेकर आओ. हे घरी निघाल्यावर लक्ष्मण, भैया ये तो घर जा रहा. अरे आपको घर का भेजा? हमला, आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कळते वाटतं तुम्हाला. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. भैया घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाए कपड़े बदलेंगे, तब तक खड़ा रहना पड़ेगा. करे क्या फसे जाओ. घरी गेलं ते बायकोला, अगं चल देवाचे पाय धुण्याचा योग आहे आपला. बायको म्हणली, काय योग आहे म्हणता, एकही भांड धातूचं घरात नाही, तांब्या पितळीचं तर पाहिजे होतं, नसू द्या सोन्या चांदीचं, ते पीठ मळायचं काठोट. भाग्यवान आहोत आपण. धातूचं भांड असतं तरी वापरलं, कारण देवाला उदासीन वेशात 14 वर्षे धातूला स्पर्श करायचा नाही. दुसरे कारण, धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यावर तीर्थ वाटलं की भांड कोरडं होऊन जातं, पण लाकडाचा धर्म आहे, त्याच्यात पाणी मुरल्या जातं. हे जे पीठ मळायचं काठोट, याच्यात आपण पाणी, पाय धुऊ, तीर्थ मुरल्या जाईल, भगवान निघून जाईल. निघून गेल्यावर त्याच्यामध्ये तू बाजरीचं पीठ मळू भाकरी करशील तर माझ्या गरिबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील, म्हणून मी काठोट वापरणार. पाणी कठवटा भरिलेही आवा. डाव्या हातात काठोट आहे. भगवान उभे आहे, उजवा पाय सोडला तो ना भावविभोर झाला, पाय धुवू लागला, भावविभोर झाला, रडू लागला. हात हालतो, भांड हालतो, देवाचा पाय हालतो, देव हालतो. लक्ष्य म्हणजे म्हणले, पाव धोने की तरीका है क्या रे भगवान हिल रहे. चुप रहो लखन जी, अयोध्या ने गंगा का काट, सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. प्रभू म्हणाले, तसं नाही बाबा, मी हालतोय, पडलो तर. गरीबाची चेष्टा करता का मालक. एक विचारू काय, बळीला घातला पाताळ्यात, त्या दिवशी किती किलोमीटर उचलला पाय, त्या दिवशी नाही पडला. आणि गरीबासाठी फुटभर पाय उचलला, पडण्याची भीती. आणि जर भीती वाटत, एक काम करा, खाली वाका, माझं डोकं धरा, म्हणजे मला आशीर्वाद मिळेल, तुम्ही नाही पडायचे. एवढा वस्ताद. भक्तीच्या जोरावर देव वाकवला, पाय धुतले, सर्वांना तीर्थ वाटलं. असं सांगतात, प्रभूच्या पायापासून नावेपर्यंत पालथा झोपला. मला तुडवून नावेत बसा मालक. का, मी जीव आहे, मला अहंकार येऊ नये की पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले होते. अहंकाराचा वारा न लागो राजसा. मग नावेत प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकची नाव निघाली. पलीकडचा काठ यायला 12-13 मिनिट लागणार होते, पण नाव उलट फिरवली. लक्ष्मण म्हणले, दादा आता उतरलो असतो, हे वापस घेऊन चाललं. जाऊ दे. का, पण तुला का नाही लक्ष्मण, वाद घालायची सवय आहे. तुला माहिती आहे, बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं. आपण फुकट बसलो सगळे, तिकडे उतरू, तिकडे नाही इकडे. 4 चक्कर झाले. बोले इधर का उधर, उधर का इधर, 4 चक्कर लगा का घुमणे आहे. 4 चक्करमध्ये वैताग लागा मालक. आम्ही 184 येऊन चक्कर मारले तर मांडलं का गारानं, तू 4. तसं नाही रे भाऊ.
आम्ही राजाचे पोरं आतापर्यंत घोड्यावर बसलो, रथात बसलो. नावेत बसण्याची पहिली वेळ आहे, भीती वाटते पाण्याची. माझा हात धरा, शाबास. भीती मला आणि हात तुझा. हां का? मी जीव आहे, तुम्ही देव. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका पकड़ता हाथ छोड़ता नहीं. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. 1 तारीख तक राम कथा सुनेंगे लोग, समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया. 2 तारीख के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. पकड़ना छोड़ना जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडो. जीवाचा हात देवानं पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव उतरला नावाड्यानं, दोर बांधला झाडाला. प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी उतरले. नावाड्यानं साष्टांग दंडवत घातला. प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका नावाड्याला रामप्रभूला दिली. रामप्रभू ती मुद्रिका नावाड्याला देऊ लागले. तेव्हा नावाडी रडू लागला. भगवान मैं एक वचनी राम का सेवक हूँ, वचन बदलता नहीं, वचन निभाता हूँ. तो भी सुवर्ण की मुद्रिका दिखाकर मेरी मजाक कर रही. लेकिन मालिक ये सुनो, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं. आणि ज्यांचा धंदा सारखा ते एकमेकापासून पैसे घेत नाही. धंदा सारखा म्हटल्यावर लक्ष्मणराव बोललाच. धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाच्या परंतु नावाडे. तुम्ही बोल नका, तुमचं माझं जमत नाही 2 वाजल्यापासून. प्रभूले माझ्यासोबत बोल, होते गरम आहे जरा. धंदा सारखा कसा? धंदा सारखाच आहे मालक, फक्त बिझनेस छोटा मोठा. माझी टपरी, तुमचं होलसेल. म्हणजे तारण्याचा धंदा म्हणतोय मी. मी नदीहून तारतो, तुम्ही भवसागरातून तारता. माझी टपरी आहे, तुमचं होलसेल आहे, पण धंदा एकच. ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. हमारी तुमरी कची उतराई, नापित नापित की बनवाई. नाई से ना नहाई ले तो धोबी से ना धोबी ले, तीन जाति को बिगाड़ प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दो, मैं आऊँगा तोरे घाट, तो भवसागर पार उतारियो फिरती बार, जब तुम आसो प्रसाद मै शरी तरी लेवा. आता काही नको देवा, पुन्हा याल तेव्हा प्रसाद रूपात मी घेईल. मग प्रभू निघाले. सीता लक्ष्मणजी गुहकजी गंगा मातेचं पूजन केलं. मधुसूदनजी गंगा मातेनं आशीर्वाद दिला. सीता पती आणि देवरसह सकुशल अयोध्येला वापस येशील. भारद्वाजजीच्या आश्रमात प्रभू आले. प्रयाग क्षेत्रात भारद्वाजजीनं पूजा केली. बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिली आणि सांगितलं, मालिक 5 बजने को 10 मिनट कम है. इतने घने जंगल में इतने अंधेरी रात कहीं मत जाना मालिक. आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो, खा पी के कल दोपहर 1 बजे निकलो. उद्या 2 वाजता नाही. हा वाज पुन्हा लक्षात घ्या, 1 वाजता. आता नामदेव महाराज सूचना देतील, नंतर आरती होईल. आरती झाल्यावर प्रत्येकाने जागा सोडायची. तोपर्यंत बोला ना, माईक द्या बाबाजवळ. हां आहे ना तो. नाही नाही नाही, रागावू नका, लाल डोळे करू नका. आणलं ते पा, तुम्ही बोलायच्या आधी आला ना. अजून काय पाहिजे बोला आता. हा सर. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील थोर संत आणि आमच्या जोग महाराज संस्थेला